शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। 8 दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर आज पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। तर रात्री छबिना काढण्यात येणार आहे। तर 3 जानेवारीला जलदिंडी उत्सव पार पडणार आहे। 7 दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवाची 3 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमेला दुपारी 12 वाजता पूर्णाहुती आणि नंतर घटस्थापनेनं सांगता होईल। यजमान पद मिळालं म्हणजे देवीने साक्षात्कार मला एक चांगली संधी दिली तिची सेवा करण्याची। आणि घरात परंपरा, आई वडिलांची कृपा, वडील देवीची पूजा खूप करतात, काका करतात, त्यामुळे मला कदाचित हा मान मिळाला। आणि मी 2च दिवसात मला सगळ्या गोष्टी छान पार पडल्या आणि मला देवीची चांगली सेवा करायला मिळते। जलयात्रा ही द्वादशीपासून इंद्रायणी म्हणजे पापनाथ तीर्थापासून निघते। तिथून पूर्ण देवतेच्या पूजा करून नंतर देवळात आल्यानंतर महाद्वाराची पूजा, कल्लोळ पूजा, गोमुख पूजा, पूर्ण दरवाजा, कडीचा दरवाजा, नंतर ते आणलेलं जल देवीच्या पायावर थोडं लावून नंतर ती पूर्णमध्ये गाभाऱ्यात आरती केली जाते यजमानाच्या हस्ते आणि नंतर पूर्णाहुती होऊन सगळे पूर्ण नवरात्र होतं।